नमस्कार फ्रेंड, प्रिंटेड ब्लाउज कटिंग कशा प्रकारे करायचं या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आपण. इथं आपण पहिलं बॅक साईड कटिंग करणार, अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि आपल्याला इथं 4 टक्स ब्लाउज कटिंग करायचं आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे 4 टक्स ब्लाउज कटिंग करायचा. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित डिझाईन आली पाहिजे. पूर्ण कटिंग व्यवस्थित झाले ना तर ब्लाउज स्टिचिंग पण खूप छान होतो. अशा प्रकारे फ्रंट साईड कटिंग करून झालेली आहे आणि स्लीव साठी लेस काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे बघू शकतात. बॅक साईड कटिंग करायचे आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे बॅक साईड कटिंग करायचे. व्यवस्थित ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे बॅक साईड पण कटिंग करून घ्यायचं. आपण एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. नंतर स्टिच केल्यानंतर उरलेला भाग कट करून घेता येतो. स्लीवला पण व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे. मध्ये भागून व्यवस्थित दोन्ही साईडने प्रिंट व्यवस्थित आली पाहिजे. अशा प्रकारे स्लीव कटिंग करून घ्यायची. बघू शकता तिथे 9.5ची स्लीव घेतलेली आहे आणि डिझाईन आपली 7.5 इंचावरच आहे, म्हणून आपण वरती हाफ सर्कल अशी डिझाईन बनवणार आहेत. कट स्लीव टाईप पाहू शकता. इथं पण दुसरी स्लीव आहे. अशा प्रकारेच व्यवस्थित स्लीव कटिंग करून घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.